एक स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आपण काय होतो शेताकडं गेलो डायरेक्ट तळ्यावर बघावं म्हणलं जरा मोटर फिटर चालू आहे का नाही. कारण सकाळी सकाळी लाईट गेली होती. मग म्हणलं लाईट तर बघून आलो. पाणी वगैरे होतंच चालू. जरा पाणी तळ्यातलं झाले कमी. त्यामुळं आपण गेलो जरा पप्पाकडं. जरा ट्रॅक्टर चालवत होते, रोटरा मारा गेले ते. मग मला जरा रान मोजायचं होतं. रान वगैरे मोजलं. त्यानंतर ट्रॅक्टर आलं घरी. मग म्हणलं डबा टाकावं. डिझेल वगैरे टाकलं. गाडी काय आज घरीच होती. आता म्हणलं आज काही काम नाही, निवांतच आहे. जरा जायचं होतं बाहेर गावाला दौऱ्याला. मग म्हणलं जरा काम कॅन्सल झाल्यामुळं आपण पण कॅन्सल केलं. मग दौरा कॅन्सल करून डायरेक्ट शेताकडे नेला. कारण मग काय म्हणलं आता शेतातले तर कामं सारून घेऊ, कारण पेरणी आली आहे जवळ. बाकी काय विषय नाही हो. पप्पा मारत होते रोटर. कसं आहे 55 HP ट्रॅक्टर आणि 5.5 फुटाचं रोटर मॅशिओ म्हणल्यावर विषय नाही. चक बुकटाच हो, बाकी काय विषय नाही. असाच क्वालिटी द्यावं लागते. आपण शेतकऱ्याचा पण असंच आणतो आणि घरचं पण त्याच गिअरमध्ये आणतो. त्यामुळं काही विषय नाही. त्यामुळेच आपले कस्टमर आपल्या जवळच राहतात, आपल्याला सोडून जात नाहीत. त्यानंतर काय थोडं रोटरचं काम वगैरे झालं. आता म्हणलं जरा ट्रॅक्टर साफसूफ करावं, कारण आपल्याला जायचं होतं गावात. आता काय आणायचं होतं जाऊन सरीचं. त्यामुळं पप्पानं कसं आणल्यात एक नंबर क्वालिटी हो. लय मोठा अनुभव आहे. यांच्या अनुभवाच्या पुढे आपण लय छोटे आहे. त्यामुळं काय ट्रॅक्टर काढलं आणि नीट म्हणलं आता घरी जावं आणि जोडून दिला ओम होता सोबत. ओमनं सरीचं जोडलं. आता म्हणलं 4 फुटाचं, याला 3 फुटाचं करायला नाकी नऊ येणार. थोड्या वेळाच्या कठीण परिश्रमानंतर आपण त्याला 3 फुटाचं बनवलं. आता म्हणलं काही विषय नाही, कारण आपल्याला सरी काय 3 फुटाची जमत नाही. त्यामुळं म्हणलं पप्पा तुम्हीच हाणा. त्यानंतर सऱ्या वगैरे चालू केल्या. सऱ्या थोड्या व्यवस्थित पडत होत्या. मग म्हणलं काय आपल्याला एक सोडून एक लावायची होती. 6 फुटावर बेड करायचा होता. त्यामुळं मग म्हणलं ही आयडिया केली. आता काय विषय नाही. थोड्या वेळानं गेलो होतो घरला नामदेव भाईच्यात जेवायला आणि उन्हाच्या पारी 2:30 वाजता निघालो. आता म्हणलं असलं काहीतरी चाळे करावं लागते. कारण पोळ्या खाऊन असं चालायचं म्हणजे जीवावरच येते हो. त्यानंतर पप्पा म्हणले आता रोटर तू कर. असल्या उन्हात असलं काम करायचं म्हणजे लईच अवघड आहे. मग म्हणलं आता काय आपली आवड आहे आणि आवडीविषयी आवडीच्या पुढे काहीच विषय नाही. हे काम तर आपण कधी पण करू शकतो. त्यामुळं काही विषयच नाही म्हणलं. कारण कसं आहे हे काम वगैरे आवरायला काही नाही. थोड्या वेळानं लगेच आईचा फोन आला. म्हणलं चहा केला एकदा चहा पिऊन घे. आता म्हणलं असलं काम केल्यावर असला चहा भेटल्यावर काही विषयच नाही. थोड्या वेळानं आता काय हे सर्व काम संपणारच होतं. त्यामुळं रोटर जरा बिघडलं. त्यामुळं ट्रायली जुळली. शेणखताची एक ट्रीप भरून ठेवली ती. ती म्हणलं आधी खाली करून घ्यावं, कारण पाऊस आला तर हे काम असंच राहून जाईल. आता हे दिवसभर आता हे काम सरणारच आहे. आजचा दिवस काय अशा प्रकारेच गेला. आपल्या चॅनलला नवीन असता तर आपल्या यूट्यूबच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवीन नवीन अशाच रोजच्या व्हिडिओसाठी. धन्यवाद.